ओम नमो भगवते नित्यानंदाय. श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही आताचा एपिसोड जो असेल तो भगवान नित्यानंद आणि शालिग्राम स्वामी. वी आर टॉकिंग अबाउट द सिमिलॅरिटीज ऑफ बोथ द डिसायपल अँड द गुरु and from one is with reference to Swami Samartha, and the other is with reference to Bhagwan Nityananda. So let's go over to Shenoy sir and let him give us his insights. So in previous episode we learned how Padukas came to Swami Sut and he established ashram mutt in Mumbai, and there he established the devotional path for available to everyone of Swami Samarth. Now we'll look about how Shaligram Swami came into this path, on this path. Shaligram Swami was with Narayan Swami where he took sannyas, and his first name was Dayanand Saraswati. At there, after giving Diksha, he was given name Dayanand Saraswati. He once decided to साधारण कुठच्या इयरला असेल साधारण तुम्हाला? This must be in 1930s. Okay. The Baba was established in Ganeshpuri. So he once decided to do Narmada Parikrama. Narmada Parikrama is a big event. Normally it takes 3 years, 13 days, 3 months, 13 days, something like that. One has to go around the Narmada river without crossing her or her tributaries. Okay. And one has to go alone, and one has to do this parikrama, cross over at the Sangam, then come back to the original sthan, that is Omkareshwar. It's a very beautiful experience if somebody can really do it, way it has to be done. So on the way when he was walking, suddenly एक काळा साधू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. अचानक प्रगट झाले ते, म्हणजे त्याच्या समोर उभे राहिले. काळा सावळा वर्ण होता आणि लंगोटी घातलेली होती. त्यांनी म्हटलं थांब, गणेशपुरीला ये. आता शालिग्राम स्वामीला काही कळलं नाही. अचानक एक समोर कोणतरी उभा राहतो आणि म्हणतो गणेशपुरीला ये. गणेशपुरी काय आहे काय माहिती नाही. तेवढं म्हटलं आणि ते अदृश्य झाले. दी पर्सन डिसअपिअर्ड. शालिग्राम स्वामी वॉज फॉक्स्ड. नो, हू इज ही? वाय एम टोल्ड टू कम टू गणेशपुरी? मला गणेशपुरीला बोलवलं का? गणेशपुरी काय आहे? हे कोण व्यक्ती होते? पण त्यांना वाटलं की हे कुठेतरी माझं जोडलेलं आहे, इकडे आय एम कनेक्टेड इन सम वे. म्हणून ते परिक्रमा अर्धवट सोडला. अर्धवट सोडला आणि ही स्टार्टेड सर्चिंग अराउंड गणेशपुरी करत ते शेवटी मुंबईत आले. मुंबईवरनं गणेशपुरीला आले. आणि गणेशपुरीला जेव्हा त्यांनी स्वामीला बघितलं, नित्यानंद बाबांना बघितलं, त्यांना तोच चेहरा दिसला, तीच व्यक्ती दिसली जी त्यांना नर्मदा परिक्रमाला भेटली होती. अच्छा. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना आणि नमस्कार केला. मग उभे राहिले. तर बाबांनी म्हटलं तुझं नाव आजपासून शालिग्राम. जिकडे विष्णू आणि शिव एकत्र येतं तो तू, म्हणजे तुझ्या याच्यात विष्णूची शक्ती आणि शिवाची शक्ती ही तुझ्यात येणार आणि तुझं नाव शालिग्राम. आणि जसं स्वामी सुतानं मुंबईत पाठवलं तसं त्याला म्हटलं तू मुंबईत जा, माहूलच्या डोंगरावर जा आणि तिकडे तपस्याला बस. तर बाबांना माहूलचा डोंगर कुठनं कळलं माहीत नाही, बट दॅट वॉज हिज कर्मभूमी. तर त्यांनी शालिग्राम स्वामीला माहूलच्या डोंगरावर पाठवलं. हा डोंगर अजूनही आहे, पण तो बाबा ॲटॉमिक एनर्जीच्या ह्याच्यात आल्यामुळे इट इज प्रोहिबिटेड एरिया, तिकडे जाऊ शकत नाही. त्या डोंगरावर जाऊन ते बसले, तिकडे ध्यान करायला बसले. तिकडे काहीच मिळत नव्हतं, फक्त पाण्याचं एक झर होतं, निर्मळ पाण्याचं झर होतं. फक्त पाणी पिऊन त्यांनी 2 वर्ष तपस्या केली तिकडे. फक्त पाणी पिऊन. आणि ते तपस्या केल्यामुळे एकाच ठिकाणी बसल्यामुळे त्यांचं बॉडी पाण्याने ब्लोट झालं, म्हणजे फुगलं ते. बॉडी गॉट ब्लोटेड विथ वॉटर अँड ही अपियर्ड मच बिगर दॅन हिज ओरिजिनल साईज, हिज बॉडी स्ट्रक्चर. अँड वेन ही ट्राईड टू कम डाऊन ही कुड नॉट वॉक अँड ही रोल डाऊन, म्हणजे ते खाली घसरून पडले ते. आणि त्या डोंगरावरून घसत ते खाली आले. तर बाय चान्स तिकडे एक माळवाडी होता. माळवाडीने बघितलं हा माणूस संन्यासी आहे, जमिनीवर पडला आहे, उठता येत नाही, बसता येत नाही. त्यांनी कसं बसं त्याला उचललं आणि आपल्या घरी घेऊन गेले. वी टूक हिम टू हिज हाऊस अँड ही टूक केअर ऑफ हिम.
त्यांचं काळजी घेतली, त्यांना खायला पिला दिलं, काही दिवस ठेवून घेतलं. अमेझिंग स्टोरी आहे हे. हां, अमेझिंग स्टोरी आहे. आणि मग ते ठीक झाले. ठीक झाल्यानंतर मग ते मारवाडीचा निरोप घेऊन ते निघाले. निरोप घेऊन ते आधी पुण्याला गेले. मग लोणावळा खंडालाचं मग मध्ये एक टनल आहे, टनल नंबर 14 त्या काळी म्हणायचे, 14 नंबर टनल. द टनल इज कॉल्ड 14 नंबर. ही सेट इन दॅट टनल टू मेडिटेट. तिकडे एक माणसाला वाघ खाणारा होता, तर स्वामींनी त्याला वाचवलं. टायगर वॉज अबाउट टू अटॅक अ पर्सन. देन साईराम स्वामी सेव्ड हिम. फ्रॉम देअर ही वेंट टू हाजीमलंग. हाजीमलंग इज कॉल्ड मलंग बाबा. ॲक्च्युली बेसिकली इज मच्छंद्रनाथ गोरक्षनाथ एरिया. नवनाथांची जागा आहे तिकडे. अच्छा. हाजीमलंगच्या डोंगरावर जाऊन बसले ते. हाजीमलंग हे जे समाधी विच इज नाव अंडर डिस वॉट एव्हर इट इज दॅट इज वन. बट ॲक्च्युली मच्छंद्रनाथांची समाधी आहे तिकडे, आणि तिकडे जाऊन बसली. देर वॉज वन स्मॉल गर्ल हू इज टू कम टू ऑफर हिम फूड. मुस्लिमची मुलगी होती एक, ती येऊन त्यांना खायला प्यायला द्यायची, आणि ती मुखी होती. शी कुड नॉट स्पीक, शी वॉज डम. सो शी यूज टू वन्स शी प्लेफुली आस्क्ड हिम, प्लीज मेक मी स्पीक. He looked at her and he took his kamandalu, and from he gave her the tirtha, that water, and said, drink. She drank, and after that she started speaking. She got her voice back. When this news reached around, because there are few families living on that hill, Hajimalang, which is on the way to Kalyan, people started gathering around him. No sooner people started gathering around him, Saligram Swami decided to leave that place. Because you get Shangadosh. If a sadhak or an aspirant who is walking on this path gets involved in mass, then sometimes he gets caught into that ego. So he walked out of it and went to Ganeshpuri. When he went to Ganeshpuri, Baba said, go to Mahul and set up an ashram there. Mahul village was very small that time, and there were only fisher folks, few houses with fishermen living there. Very poor. They didn't have even sense of dressing. They wore some langot, and normally they were very poor. He went there. He didn't know what to do. He was sent there. When you were sent, you were sent. You cannot ask question. Baba, what will I do there? Who will take care of me? What money will I have? Nothing. You simply go and trust that your supreme consciousness will take care of you. There is no question. प्रश्न विचारायचा नाही की मी तिकडे गेल्यावर काय करणार, कोण बघणार, काय खायला काय मिळेल, काय नाही. गेले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. तिथे एक गावाचा माणूस आला. म्हटलं, बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी एक जुनी माडी आहे, पडायला आली आहे ती, पण तेवढी मी तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही या तिकडे राहा. किंवा हरी नित्यानंद म्हणाले, आणि ते तिकडे गेले. आणि त्या पहिला मधला आहे तो माडी अजूनही आहे ती. तुम्ही जर माहूरला गेलात माडी बघायला मिळते. इट इज बीन रिनोव्हेटेड. ती पडकी होती त्यावेळी. तर तिकडे जाऊन राहिले. तिकडे भजन वगैरे करायला लागले. ती त्या गावाचा ग्रामदेवता मारुतीच्या देवळात बसून सी ऑल दिस मारुती, शिवा आणि राम हे सर्व. आणि साईराम स्वामींनी जो भजन करायचं ते श्रीराम जयराम जय जयराम करायचं. ते ओम नमो भगवती नित्यानंद नाही म्हणायचे. त्यांचं जे भजन होतं ते श्रीराम जयराम जय जयराम असं साईराम स्वामी तिकडे येऊन राहिले. मग तिकडे बरेचसे लोक त्रास ज्यांना होते ते त्यांच्या दर्शनाला यायचे. त्यांच्याकडे आपलं तापत्रे सांगायचे की मला हा त्रास आहे, गिव्ह मी सोल्युशन, सेव्ह मी फ्रॉम दिस प्रॉब्लेम, गिव्ह मी सम पाथ टू मेक माय लाईफ बेटर. असं येऊन त्यांना विचारायचं आणि ते त्यांना निवारण करायचे. दे यूज टू गेट बेनिफिट आउट ऑफ इट. टेकिंग ए दर्शन, भजन व्हायचं, उत्सव व्हायचा. तर एक दिवशी असं झालं की तिकडे एक माणूस आला आणि त्यांच्यासमोर 50,000 रुपये ठेवले. स्वामींनी विचारलं, हे काय? त्यामुळे मला खूप मोठा प्रॉफिट झालं आहे, तर त्याच्यातलं मी ठरवलं होतं की एवढं प्रॉफिट झालं आहे, मी एवढं तुम्हाला देईन, हा 50,000 हा तुमचा वाटा. तर साईराम स्वामींनी विचार केला, काय करायचं याचं, पैसे घेऊन ही वॉज नॉट सपोज टू टेक मनी. मग म्हणाली, हरी इच्छा, देवाची इच्छा, माझ्या गुरुची इच्छा म्हणाले. आणि त्याचा त्यांनी देवारा बनवला, चांदीचा देवारा. मग त्याला जय विजय 2 हातात बाण वगैरे घेऊन, मग पूजेचे साहित्य बनवले सिल्वरचं. आणि उरलेल्या पैशाचं त्यांनी एका सोनारला बोलवलं आणि म्हटलं, याचं मला पादुका बनवून दे. त्या सोनारने आता स्वामी समर्थांचे पाय पण खूप मोठे, इट इज नॉट लाईक अस, इट इज क्वाईट लार्ज. तसं स्वामी नित्यानंदचे पण पाय मोठे.
अच्छा. हां, तेवढे मोठे ते पादुका बनवले. अजूनही तुम्हाला उत्सवाच्या दिवशी 30 नोव्हेंबरला बघायला मिळेल. कुठे इथे माहूरला. माहूरला. आणि त्यांनी ते माहूरला लोक जातात जातात ना, आता खूप मोठा उत्सव असतो 30 नोव्हेंबरला. तर त्यांनी ते पादुका बनवल्या आणि एका पिशवीत त्याच्यात वेगवेगळे हिरे माणिक वगैरे घातले, डायमंड वगैरे घालून छानपैकी पादुका बनवल्या. आणि ते मग एका दिवशी ते घेऊन गणेशपुरीला गेले आणि बाबासमोर उभा राहिले. बाबाने त्यांना परमिशन दिल्यावर त्यांनी इमिजिएटली तो पादुका काढून पायाखाली ठेवला. बाबाने त्याच्यात पाय घातला. बाबाने ते पादुका आपल्या पायात चढवली ते. आणि त्यांना मग त्या होते तिकडे समोर. बाबाने मग हळूच तो पादुका परत काढून दिला, घे तुझ्या मठात जाऊन ते स्थापना कर आणि तिकडे उत्सव कर म्हणाले. तर शालिग्राम स्वामीने ते पादुका घेऊन गेले. माहूरमध्ये त्याची स्थापना केली आणि तिकडे रोज पूजा अर्चा व्हायची. पण शालिग्राम स्वामीच्या मनात खूप होतं, आपल्या बाबांचं जन्म कधी झाला असेल, खूप एक हे होतं. तसंच स्वामी सुतांचं पण होतं. तर त्यांच्याकडे स्वामी सुतांकडे नाना जोशी म्हणून एक दिवस आले. नाना जोशीवर बसून त्यांनी स्वामींचा पत्रिका बनवला, स्वामी समर्थांचं पत्रिका बनवला स्वामी सुतांनी. हां, स्वामी सुतांनी. नाना जोशी हे ॲस्ट्रॉलॉजर पण होते. त्यांना घेऊन आणि ॲक्च्युली स्वामी सूत वॉज वन स्मॉल चाइल्ड इन हिज पास्ट लाईफ अँड ही वॉज समवेअर नियर कुरुक्षेत्र, हरियाणामध्ये. ते तिकडे गणपतीचे बरोबर खेळत होते गोट्या अँड टेकिंग गणपती ॲज हिज फ्रेंड. अँड वन फाईन डे ही डिमांडेड दॅट यू मॅनिफेस्ट. आणि त्यावेळी स्वामी समर्थ त्यांच्यासमोर मॅनिफेस्ट होऊन त्यांनी त्यांच्यावर गोटी खेळली. तर त्यांचं प्रकट दिन वॉज दॅट. आणि त्या हिशोबाने त्यांनी ते पत्रिका बनवली. मग तो पत्रिका स्वामींना दाखवलं पण. स्वामी ब्लेस्ड इट. आणि स्वामी सुताने स्वामी समर्थांचं प्रगट दिनाचा उत्सव सुरू केला. दॅट वॉज इन 1871 आय थिंक. 1871 स्वामी सुताने पहिलं उत्सव स्वामी समर्थांचं प्रगट दिनाचा उत्सव सेलिब्रेट करता मोठ्या प्रमाणात होतो. चैत्र महिन्यात असतो, खूप मोठ्या प्रमाणात होतो. पीपल कम फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ, मेनी पीपल कम. आय अटेंडेड कपल ऑफ उत्सव. आणि इकडे शालिग्राम स्वामींना वाटत होतं की बाबांचा उत्सव करावा, म्हणून बाबांचा जन्मदिवसाचा उत्सव करावा, प्रगट दिनाचा उत्सव करावा. सो ही वन डे ही वेंट टू गणेशपुरी and with his, normally he used to speak from heart to heart. Shaligram Swami used to speak to Baba not using words. He used to speak from his heart. So he expressed when is your birthday? And he got that revelation that it is on 30th November. Oh, I see. And from 1946, 30th November, Shaligram Swami started performing the utsav of Swami's Pragat Din. And thus you see from here again the Pragat Din celebration was started by Swami Sut for Swami Samartha. Pragat Din was started by Shaligram Swami for Bhagwan Nityanand. In this way, I am cutting short a lot of things, but if I go in detail, there are so many things which are very similar among them. Should we do one more episode on that? Let's see how he takes it. Because finally he has to lead it. Because even Mahamantra Sri Swami Samartha Jai Jai Swami Samartha was given by Swami Sut. I see. And Hare Nityanand, Pawan Nityanand was given by Shaligram Swami. हे महामंत्र आहेत. या मंत्राला त्यांनी त्या लोकांनी त्यांची शक्ती दिली आहे. म्हणून हे मंत्र जेव्हा तुम्ही म्हणतो तुम्हाला वेगवेगळं त्याच्यातनं प्रचिती येते. यू गेट युअर एक्सपिरियन्स. कुठचे मंत्र? स्वामी समर्थ आणि हरे नित्यानंद, पावन नित्यानंद. हरे नित्यानंद, पावन नित्यानंद त्याचा गूढ अर्थ स्वामींनी सांगितले. म्हणजे आता हे प्लीज ऐका, हे महामंत्र आहेत, आपल्यासाठी पण हे आहेत. जर हे शेणाईजींनी सांगितले आपल्याला महामंत्र आहेत म्हणजे वी हॅव टू लिसन टू दॅम आणि लेट अस ऑल्सो फॉलो दीज एज महामंत्रस. आणि स्वामींनी पण खूप, स्वामी सुतानी महाराजनी पण खूप भजने लिहिले आहेत. तसं शालिग्राम स्वामींनी पण खूप भजने लिहिले आहेत. सो विल क्लोज हिअर. इन द नेक्स्ट एपिसोड विल सी हाऊ भगवान anoints Shaligram Swami as a flag bearer. जसे स्वामी सूत फ्लॅग बॅरर होते तसे फ्लॅग बॅरर कसं ते झालं आणि मग दोघांची समाधी कशी झाली. इव्हन समाधीमध्ये सिमिलॅरिटी आहे दोघांची. हो, इट्स आयडेंटिकल. समाधी ज्या रीतीने दोघांची झाली आहे ते पण खूप खूप सिमिलॅरिटी आहे त्याच्यामध्ये. हो,
So in the next episode we will take Swami Samadhi Yes. and Babaji. Yes. Okay. Thank you, sir. Om Namo Namo Bhagavate Bhagavate Nityanandaya. Sri Swami Samarth Sadgurunath Maharaj ki jai. Hare Nityananda Pavan